एका शांत गावातील आदर्श कुटुंब मानल्या जाणाऱ्या घरात घडलेली धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. घरगुती नातेसंबंधातील वाढता तणाव, सततची भांडणे, अंतर्गत कलह आणि न सांगितलेली भीती या सगळ्यांनी हळूहळू एक गंभीर वळण घेतले आणि त्या वळणातून जन्माला आलेल्या अन्यायाने एका तरुण सूनबाईचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित सासऱ्याच्या वागणुकीत मागील काही महिन्यांपासून बदल दिसू लागला होता. घरातील इतर सदस्यांनी हे बदल दुर्लक्षित केले किंवा ते फक्त वाढत्या वयानुसार चिडचिड समजून टाळून टाकले. मात्र सुनेच्या मनात वाढत गेलेला असुरक्षिततेचा भाव, तिच्या चेहऱ्यावर उमटणारी भीती आणि ती वारंवार कुटुंबियांपासून दूर कोपऱ्यात बसून रडताना दिसणारी अवस्था, हे संकेत दुर्लक्षित झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. सुनेने काही दिवसांपूर्वी आपल्या पतीला आणि जवळच्या मैत्रिणीस हलक्याशा शब्दात सांगितले होते की घरात काहीतरी बरोबर नाही, पण तिने स्पष्ट सांगण्यास धाडस केले नव्हते. समाजात घरगुती भांडणे म्हणून अनेक समस्या किरकोळ समजून टाकल्या जातात आणि हाच निष्काळजी दृष्टिकोन येथेही दिसून आला. परंतु जेव्हा घटनेचा दिवस आला तेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर असताना सासऱ्याने निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीला सुनेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. पण घराच्या 4 भिंतींमध्ये अडकलेल्या तिच्या आवाजाने बाहेर जाण्यापूर्वीच निर्दयी शांतता पसरली. घटनेनंतर मानसिक व शारीरिक धक्क्यात गेलेल्या सुनेने अखेर धैर्य एकवटून सत्य बाहेर आणण्याचा निर्णय घेतला. ती थेट जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि तिच्या विधानात तिने जे वर्णन केले ते ऐकून अधिकाऱ्यांनाही काही क्षण शांत उभे राहावे लागले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सासऱ्याला अटक केली, तर तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले. न्यायवैद्यकीय अहवाल, घटनास्थळाची पाहणी, शेजाऱ्यांची चौकशी, मागील काही दिवसातील घरातील मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज यांसह अनेक तपशील गोळा करून प्रकरणाचा गुन्हेगारी कून स्पष्ट करण्यात आला. घटनानंतर गावातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन पीडितेला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आणि एकात्मतेचा संदेश देत अशा घटनांविरोधात सामूहिक मोर्चा देखील काढला. समाजातील दबाव, बदनामीची भीती आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे ओझे सहन करत सुनेने केलेला धाडसी निर्णय आता इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरत आहे. तिला मानसोपचार तज्ज्ञांची मदत देण्यात आली आहे. तसेच महिला आयोगाने या प्रकरणात स्वतःहून नोटीस काढून माहिती मागवली आहे. संशयित सासरा मात्र स्वतःवरील आरोप फेटाळत असून घटना कौटुंबिक गैरसमज असल्याचा दावा करीत आहे. परंतु गोळा केलेले पुरावे आणि पीडितेचे ठाम, सुसंगत व भावनिक विधान यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला, तर न्यायालयानेही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले. गावातील सामाजिक संघटना, महिला बचत गट आणि युवक मंडळे देखील या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत पीडितेच्या पाठीशी दृढपणे उभे राहिले आहेत. तज्ज्ञांच्या मते कुटुंबातील सत्तासंबंध, पितृसत्ताक विचारसरणी, महिलांवरील नियंत्रणाची मानसिकता आणि घरातील वादांचे गंभीरतेकडे दुर्लक्ष ही अशा घटनांची मुख्य सामाजिक कारणे आहेत. या प्रकरणाने समाजाला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की गुन्हा घरातील असो किंवा बाहेरचा, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच भविष्यातील धोके वाढवते. दरम्यान पीडित सुनेने स्पष्ट संदेश दिला आहे की न्याय मिळेपर्यंत ती मागे हटणार नाही. तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला कायद्याने मिळू शकणारी सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या संपूर्ण घटनेने फक्त एक घर नव्हे तर संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले आहेत. घर सुरक्षित आहे का? घरातील शक्तिसंबंध किती धोकादायक वळण घेऊ शकतात? आणि सर्वात महत्त्वाचे, एखादी स्त्री जेव्हा माझ्याशी अन्याय झाला आहे असे सांगते, तेव्हा तिचा आवाज खरंच ऐकला जातो का? न्यायालयीन प्रक्रियेत अजून अनेक टप्पे बाकी आहेत, पण समाजाच्या पाठिंब्याने आणि कायद्याच्या मदतीने हळूहळू या सुनेच्या न्यायाच्या लढ्याला बळ मिळत आहे आणि गुन्हा कितीही मोठा असो,
सत्य दडपले जाऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. धन्यवाद.